नमस्ते, मी डॉक्टर हर्षदा घाटे, डायरेक्टर आस्था हॉस्पिटल पिरंगुट। आज मी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे ओपीडीत जो मोस्ट कॉमनली प्रश्न मला आई विचारते तो पहिलं बाळ खूप चिडचिड करेल। जर बाळाचं पोट भरलं नसेल तर ते चिडचिड करेल, कंटिन्युअस रडेल। त्याचं समजा डायपर बदललं, त्याला बाकी सगळं पाहिलं की त्याला काही टोचत वगैरे नाही, सगळं आपले उपाय करून झाले तरी पण बाळ चिडचिड करतंय, तर पहिल्यांदा बघा की त्याने पुरेसं खाल्लंय का नाही सकाळपासून। दुसरं, बाळ कमी लघवी करतं किंवा डार्क पिवळी लघवी करतं, याचा अर्थ की बाळाच्या शरीरातलं पाणी कमी झालंय, त्याला फूड पण दिवसभरात कमी मिळालंय। जर बाळाची लघवी कमी होत असेल तर 100% त्याचं पोट भरलेलं नाहीये। तिसरं, बाळाचे ओठ सुकलेले दिसणं। नॉर्मली कुठलंही बाळ असून दे ओठ असे मॉइस्ट दिसायला पाहिजेत, तर त्याचे ओठ सुकलेले दिसतात आहे, डोळे आत गेलेत असं वाटतंय, याचाही अर्थ बाळाला त्याचं जेवण किंवा पाणी कमी पडलंय। त्यानंतर बाळाला झोप न लागणं, म्हणजे बाळाला आपल्याला वाटतं की याने दूध पिलंय पण तरी हा झोपत नाहीये। कधी कधी त्याने पुरेसं दूध पिलं नसेल तरी बाळ झोपत नाही। आणि समजा बाळाचं पोट भरलंय, हे कसं ओळखावं, तर बाळ शांत खेळतं, व्यवस्थित पुरेशी झोप घेतं किंवा चिडचिड कमी करतं। थँक्यू।